नमस्कार, शिल्पास कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज नवीन रेसिपी आपण बघणार आहोत. केळी आणि रवापासून बनवलेला केक. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशा केकची आज आपण रेसिपी बघणार आहोत. खूप खायला टेस्टी आणि पौष्टिक केकाची लागणारं आपण साहित्य घेऊ. 4 केळी, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी साखर आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण इथे 1 चमचा कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि थोडं दूध. मिक्सरला भांड्यात आपण केळी छिलके काढून घेतलेले आहे. त्याच्यात अर्धी वाटी रवा, 1 वाटी कोको पावडर, अर्धी वाटी साखर मिक्स करून आपण मिश्रणला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये स्मूथ पेस्ट बनवणार आहोत. बघा, मी स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. थोडंसं 2 चम्मच दूध टाकलेलं होतं याच्यात. आता एका छोट्या पातेल्यात मी हे मिश्रण काढून घेत आहे आणि मिश्रण काढून घेऊन त्याच्यात आता जे 2 चमचे मी तूप घेतलेलं होतं ते त्याच्यात एकजीव करून घेऊन हे मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण प्रीहीट करण्यासाठी एक मी मोठ्या साईजचं पातेलं ठेवलेलं आहे. थोडं त्याच्यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची स्टँड आहे छोटी जाडी, ती मी त्या मिठावर ठेवलेली आहे पातेल्यात आणि झाकण ठेवून हे 10 मिनिटासाठी प्रीहीट करण्याला मी ठेवलेलं आहे. तर आता आपण मिश्रणामध्ये बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर छोटा आपण याच्यात मिक्स करू. थोडं जे अर्धा ग्लास दूध घेतलेलं होतं त्याच्यातलं काही दूध आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. मी इथे हे बघा मिश्रण छान एकजीव करून घेत आहे. बेकिंग पावडर, दूध आणि खाण्याचा सोडा हे आपण ह्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊया. मिश्रण छान मिक्स करून घेत आहे मी. बघा, मिश्रण एकदम एकजीव झालेलं आहे. हे खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर, दूध जे आपण मिक्स केलेलं होतं एकजीव झालेलं आहे. तर माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळं मी एका डब्यामध्ये तेल पूर्ण लावून आणि पीठ टाकून डस्ट करून घेतलेलं आहे सगळीकडे आणि त्याच्यामध्ये हे केकचं बॅटर मी टाकून घेत आहे. त्याच्यानंतर हे बॅटर टाकल्याच्या नंतर मी काजू आणि बदाम बारीक केलेले आहे, क्रश एकदम. तर मी हे याच्यावर वरतून टाकत आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बॅटरमध्ये सुद्धा ते मिक्स करू शकता, पण मी माझ्या मुलांच्या आवडीनुसार वरतून त्याला करत आहे. तर हे जे प्रीहीट झालेलं आहे आपलं भांडं, याच्यामध्ये हा डब्बा ठेवून घेते बॅटर मिक्स केलेला आणि 35 मिनिटानंतर आपल्याला याच्यावर झाकण लावून 35 मिनिटानंतर आपण बघू. 35 मिनिटात आपला केक छान तयार होतो, एकदम स्मूदी स्पंज. बघा, 35 मिनिट झालेले आहे आणि आपला केक किती छान बेक झालेला आहे. मी याच्यामध्ये चाकू टाकून बघते. चाकूमध्ये आपलं मिश्रण काहीच लागून आलेलं नाही, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. हे बघा, जर केक बेक झालेला नसल्यास चाकूला ते मिश्रण लागून येतं आणि केक आपण आता थंड झालेला आहे. सगळ्या बाजूने आपण बघू, छान त्याची बाजू आपल्याला सुटलेली दिसते. आता छोट्या एका प्लेटमध्ये केक काढून घेऊया. बघा, किती स्पॉन्जी आणि जाळीदार तयार झालेला आहे आपला केक. मुलांना केळी आणि रव्यापासून बनवलेला केक खूप आवडतो. खाण्यालाही एकदम अतिशय हेल्दी आहे. तुम्हालाही माझी रेसिपी आवडल्या असल्यास नक्की ट्राय करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा आणि ही रेसिपी आवडली असल्यास नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. अशाच नवीन रेसिपी आपण पुढच्या घेऊन येणार आहोत. तोपर्यंत बाय.